SSCGD भरती 2025 महाराष्ट्र तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी जे SSCGD भरतीचं ग्राउंड झालं महिला उमेदवारांचं आज 11 सप्टेंबरला ग्राउंड झालं आणि ज्या महिला उमेदवारांचं ग्राउंड आज झालं 11 सप्टेंबरला तर त्याच महिला उमेदवारांचा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तीनही बॅच मधली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। एका बॅच मध्ये किती मुली रनिंग साठी सोडल्या आणि किती मुलींना यामध्ये रनिंग मध्ये पास करण्यात आलं आणि किती मुली या ठिकाणी फेल करण्यात आल्या तर सर्व प्रोसेस मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची या ठिकाणी सांगणार आहे। सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोसेस आहे, त्याचबरोबर रनिंग साठी कुठे या ठिकाणी महिला उमेदवारांचा रनिंग कोणत्या ट्रॅकवर होत आहे, रोडावर होत आहे की ग्राउंडवर होत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि सर्व प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मुली या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या आपल्या गोष्टीत लक्ष ठेवत आहे, डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SSCGD भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, आज 11 सप्टेंबरला SSCGDचा ग्राउंड झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। तर सर्वात अगोदर 11 सप्टेंबरला ग्राउंड झाला आणि ज्या महिला उमेदवारांचं ग्राउंड झालं त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। तर सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातात महिला उमेदवारांना। पुरुष उमेदवारांसाठी काय होतं 4 ते 6 पर्यंत एंट्रीचा टाइम होता। महिला उमेदवारांसाठी सकाळी 6 वाजतापासून एंट्रीचा टाइम त्या ठिकाणी होता। 6 वाजतापासून महिला उमेदवारांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे। तर सकाळी आज गेटच्या अंदर एंट्री दिली 6 वाजता आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी 2 डॉक्युमेंट चेक केला जातात, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, ह्या 2 डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे। बाकी कोणते डॉक्युमेंट लागत नाही, 2 फोटो न्या बस, बाकी काहीच नाही। तर महिला उमेदवारांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली। ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर तिथं बसून ठेवलं जातं खुर्चीवर महिला उमेदवारांना। महिला उमेदवारांसाठी एक फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जातं, आपलं नाव त्यामध्ये, त्याचबरोबर आपल्या आईचं नाव, त्याचबरोबर सिग्नेचर वगैरे फोटो वगैरे त्या ठिकाणी चिपकवायचा। हे सर्व प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। तर पेन वगैरे सोबत नाही आणि फेविकॉल सुद्धा सोबत नाही, कारण की पेनानं आपल्याला फॉर्म लिहावं लागते आणि फोटो सुद्धा आपल्याला फेविकॉलने या ठिकाणी चिपकावं लागते। तर हे झाल्यानंतर महिला उमेदवारांना तिथून बसून ठेवलं जातं आणि त्यानंतर बसमध्ये मुलींना बसमध्ये नेलं जात आहे आणि बसमध्ये रोल नंबर प्रमाणे नेलं जात आहे आणि तिथून महिला उमेदवारांना थोडं समोर त्या ठिकाणी ग्राउंड पाशी नेलं जात आहे। ठीक आहे, आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला, ज्या ठिकाणी पुरुष उमेदवारांचं ग्राउंड झालं तिथंच महिला उमेदवारांचा ग्राउंड होत आहे आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना त्या ठिकाणी जे त्यांचं त्या ठिकाणी दोन्ही पायाला चिप लावून दिलं जात आहे। चिप लावल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या कोणकोणत्या बॅचमध्ये 150 महिला उमेदवार सोडत आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 190 महिला उमेदवार सोडत आहे आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 132 महिला उमेदवार या ठिकाणी रनिंग साठी सोडत आहे। आणि आपण या ठिकाणी घड्याळचा जर विचार केला तर घड्याळ तशी तुम्हाला अंदर नेऊ देत नाही। तुम्हाला जर घड्याळ न्यायची असेल तर लपून तुम्ही नेऊ शकता। ज्यावेळेस रनिंग स्टार्ट झालं तेव्हा आपण घड्याळ लावून घ्यायची, कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून घड्याळवर आपल्याला या ठिकाणी टायमिंग माहित पडणार आहे की आपल्या या ठिकाणी किती राऊंड झाले, आपल्याला किती राऊंड आणखीन मारायचे। 8.5 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनिंग। ठीक आहे, तर आपल्याला घड्याळ सोबत नाही, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी टायमिंग मॅनेजमेंटचा आपलं त्या ठिकाणी होणार आहे, काहीही त्या ठिकाणी आपलं हे होणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपलाच फायदा त्या ठिकाणी होणार आहे। तर आज जर आपण या ठिकाणी ट्रॅकचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी पुरुष उमेदवारांचं ग्राउंड होतं 5 किलोमीटर रनिंग, तर तोच ट्रॅक त्या ठिकाणी महिला उमेदवारांचा आहे। तो ट्रॅक होता याच्या अगोदर पुरुष उमेदवारांसाठी 357 मीटरचा ट्रॅक होता, पण आता तो ट्रॅक जो आहे हा कमी करण्यात आलाय। म्हणजे जवळपास तुम्ही जर विचार केला तर 320 मीटरचा तो ट्रॅक करण्यात आलेला आहे, गोलच ट्रॅक आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला 5 राऊंड या ठिकाणी मारायचे आहे महिला उमेदवारांना। 5 जेव्हा आपण राऊंड मारले तर तेव्हा आपल्या या ठिकाणी 1600 मीटर रनिंग कंप्लीट या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर आपल्याला 5 राऊंड या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मोजून मारायचे आहे। 5 राऊंड जेव्हा आपण 5 राऊंड मारणार आहे त्यावेळेस आपलं 1600 मीटर रनिंग कंप्लीट त्या ठिकाणी होणार आहे। तर आज एका बॅचमध्ये किती महिला उमेदवार सोडले मी तुम्हाला सांगून देतो। तर आज एका बॅचमध्ये 150 झालं, 190 झालं, 132 झालं, अशा प्रकारे कोणकोणत्या बॅचमध्ये महिला उमेदवार सोडलं आणि रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी टायमिंग दाखवलं जात आहे। ज्या महिला उमेदवार रनिंगमध्ये फेल केल्या तर त्यांना त्या ठिकाणी रिजेक्टेड स्लिप त्या ठिकाणी दिलं जाते, त्यामध्ये सर्व त्यांचा टाइम दाखवलं जातं की एवढा टाइम आपला झालेला आहे, एवढे आपण राऊंड मारलेले आहे, सर्व त्या ठिकाणी दाखवले जात आहे। जे रिजेक्टेड झाले ते आणि जे पास झाले त्यांना ते रिजेक्टेड स्लिप दिल्या जात नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यांना टाइम त्या ठिकाणी दाखवल्या जात नाहीये। आज जर आपण विचार केला तर महिला उमेदवार एका बॅचमध्ये तुम्हाला सांगतो, पहिली जी बॅच होती पहिल्या बॅचमध्ये 150 महिला उमेदवार रनिंग साठी सोडले आणि त्यामधले फक्त 60च महिला उमेदवारांनी त्या ठिकाणी ग्राउंड काढला आणि बाकीच्या जवळपास 90 महिला उमेदवार त्या ठिकाणी कटले आहे आणि ह्या 60 पैकी सुद्धा उंचीमध्ये काही 3-4 महिला उमेदवार कटले। ठीक आहे, तर अशा प्रकारे भरपूर महिला उमेदवार हा पहिल्या बॅच मध्ये कटले। त्यानंतर आपण चौथी बॅच होती, तर
चौथ्या बॅचमध्ये 190 महिला उमेदवार रनिंगसाठी सोडले आणि 190 पैकी जे आहे या ठिकाणी जवळपास 90 महिला उमेदवारांनी या ठिकाणी फक्त रनिंग काढली आणि बाकी महिला उमेदवार फेल झाल्या आणि त्यामधले सुद्धा 90 मधले सुद्धा काही उंचीमध्ये सुद्धा महिला उमेदवार या ठिकाणी कटत आहे, म्हणजे 9-10 महिला उमेदवार उंचीमध्ये हाईटमध्ये 4 महिला उमेदवार त्या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे, 4 झालं 9 झालं अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर आपण 5वी जर बॅच पाहिली तर 5व्या बॅचमध्ये 132 महिला उमेदवार रनिंगसाठी सोडले आणि त्यापैकी 50 महिला उमेदवार फेल झाल्या, बाकीच्या महिला उमेदवार पास झाल्या आणि त्यामधले सुद्धा 10 महिला उमेदवार उंचीमध्ये कटण्यात आलेला आहे 5व्या बॅचमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी जास्त महिला उमेदवार रनिंगमध्ये या ठिकाणी कटत आहे. तर अशा प्रकारे रनिंग झाल्यानंतर उंची घेतल्या जात आहे. ज्या महिला उमेदवार पास झाले त्यांच्या 157 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जातात. 157 सेंटीमीटरपेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तर फेल केला जाता, अपात्र केला जाता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपल्याला या ठिकाणी जायचं कसं, त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये कुठे ते तुम्हाला सांगून देतो. तर सर्वात अगोदर राहण्याची व्यवस्था मी तुम्हाला सांगून देतो. तर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेच्या आसपास जे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सेंटर आहे तिथून जे अजिंक्य तारा हॉटेल आहे तर त्या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये करण्यात आली. तुम्हाला 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी द्यावं लागणार नाही. तुमचे 500-600 रुपये त्या ठिकाणी वाचणार आहे. तर ज्या पण महिला उमेदवारांना राहायचं असेल तर अजिंक्य तारा हॉटेलमध्ये तुम्ही राहू शकता एका रात्रीसाठी, कारण की या ठिकाणी पैसे घेतल्या जात नाही, निशुल्क सेवा आहे. बाकी मग तुमच्याजवळ पैसे वगैरे असेल, पैसेवाले जर तुम्ही असेल तर मग तिथून तुम्ही रूम वगैरे करू शकता, लॉज वगैरे करू शकता. 400-500 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. पण ज्या गरीब महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी अजिंक्य तारा हॉटेलमध्ये राहण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे महिला उमेदवारांसाठी. तर फ्रीमध्ये तुम्ही राहू शकता, निशुल्क राहू शकता, पैसे वगैरे द्यायला लागत नाही. तर तळेगाव सीआरपीएफ सेंटरला आपल्याला जायचं कसं, सर्वात अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल महाराष्ट्रातील, सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनला या ठिकाणी पोहोचायचं. पुणे रेल्वे स्टेशनवर आपण जसं पोहोचलो तर पुणे रेल्वे स्टेशनपासून जे तळेगावचे जे लोकल ट्रेन चालूच राहते अर्ध्या घंट्यानं 1-1 घंट्यानं, तर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनपासून तळेगाव सेंटरला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. म्हणजे लोकल पकडायची आपल्याला, पुणे रेल्वे स्टेशनपासून लोकल पकडायची तळेगावची, 10 रुपये तिकीट आहे त्याची. तळेगावले जसे तुम्ही पोहोचले तर तळेगाववरून सेंटर जे आहे हे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर तिथून ऑटो वगैरे पकडा, कारण की पैदल महिला उमेदवारांसाठी जाणं चांगलं नाही आहे. ऑटो वगैरे तुम्हाला रेल्वे स्टेशनपासून भेटून जाणार आहे. तर ऑटो तुम्ही रेल्वे स्टेशनपासून पकडून घ्या तळेगावच्या आणि डायरेक्ट सेंटरवर तुम्ही पोहोचा. आणि सेंटरवर जसे गेले तर सेंटरच्या बाजूने अजिंक्य तारा हॉटेल आहे, जवळपास म्हणजे 1000 मीटरच्या आसपास आहे. तर त्या ठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तर तिथं तुम्ही निशुल्क राहू शकता, फ्री राहू शकता, पैसे वगैरे त्या ठिकाणी लागणार नाहीये. ठीक आहे, आणि एक आपल्याला आणखीन गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. तर भरतीला जाताना तुम्ही या ठिकाणी चादर वगैरे सोबत नाही, कारण की डोंगराळ भाग आहे, थंडी त्या ठिकाणी वाजत राहते आणि पाऊस वगैरे तिकडे चालू राहते. तर थंडीचं वातावरण आहे, तर चादर वगैरे नाही, जेणेकरून आपल्याला चांगली त्या ठिकाणी झोप जाणार आहे, आपल्याला थंडी वगैरे काही लागणार नाही. चादरा वगैरे सोबत असू द्या, जेणेकरून आपल्या जीवाचे हाल वगैरे होणार नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज ग्राउंड झालं. अशा प्रकारे एका बॅचमध्ये जे महिला उमेदवार या ठिकाणी सोडल्या जात आहे आणि अशा महिला उमेदवार या ठिकाणी फेल केल्या जातात. आणि महिला उमेदवार जसं ग्राउंड झालं तसं पहिली जी बॅच आली होती 10 वाजता बाहेर आली होती. त्यानंतर दुसरी जी बॅच आली होती ते जवळपास 3 वाजता म्हणजे 2 वाजताच्या आसपास आली होती. चौथी जी बॅच आहे हे जवळपास 4 वाजता आली होती आणि 5वी जी बॅच आहे हे आता या ठिकाणी आली होती 5 वाजताच्या आसपास. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रोसेस आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.